ही शेळी जणणार आहे मित्रांनो आपली. तर जणणे अगोदरचे लक्षण असे असतात की शेळ्या बघा, या शेळ्या चरत आहे, खाट आहे. तर जी शेळी जणणार आहे आपली ती एक साईडला येते, पायाने तिला जागा बसण्यासाठी जागा करते. थोडंसं अस्वस्थ असं वाटतं तिला, कारण तिचे लक्षणं ती तिच्या मालकाला जसं दाखवत असते. 3 वेळेस बसणं उठणं तिचं चालू असतं. पण यावरून आपण समजून घ्यायचं की या शेळीला आपली गरज आहे, आपण तिच्या जवळच थांबायचं आहे. शेळीपालनातील हे खूप महत्त्वाचे बारकावे आहे मित्रांनो, जे की आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. यांनी होतं असं की शेळीपालनामध्ये आपल्याला जो नुकसान होणार आहे, जो तोटा होणार आहे, त्याला कुठेतरी आळा लागतो. आणि बरेचसे शेळीपालकांचं असं म्हणणं असतं की शेळीपालन बंदिस्त पुरत नाही. तर त्याचं सगळ्यात मोठं कारण हेच की आपण त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत नाही. त्याच कारणामुळे शेळीपालनामध्ये जसं कुठलेही आजार येणं, पिल्लं मरतूक पावणं. आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे या अगोदरची बॅच आहे, यानंतरची बॅच ही आता छोटी आहे. हे पूर्ण काळजी केल्याशिवाय होत नाही मित्रांनो. डिलिव्हरी झाल्यानंतर मला दाखवतो आपले फार्मरचे पिल्लं कसे असतात. तोपर्यंत थांबतो. शेळी जणण्या अगोदर मित्रांनो ही पूर्वतयारी, हे पोटॅशियम परमॅग्नेट जे की जंतुनाशक आहे, यांनी आपले हात असे ओले करून घ्यायचे. त्यानंतर शेळीच्या अंगाला वगैरे टच करायचे किंवा पिल्लांना टच करायचे. मित्रांनो, डिलिव्हरी झाल्याबरोबर अगोदर हे नाक जे असतं हे पूर्णपणे साफ करून घ्यायचे आणि त्यामध्ये अशा प्रकारे थोडीशी हवा फुकायची, जेणेकरून त्याच्या तोंडामध्ये घाण राहणार नाही. आणि जास्तीत जास्त डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पिल्लांची मरतूक याच कारणामुळे होते. थंडी होऊन जाईल.